अध्यक्ष आणि माझ्या सर्व वीरशैव लिंगायत बंधू भगिनींना माझा शरणोशरण. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध करा, आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध करा. आपण शरणू शरणार्थ हा शब्द नेहमी वापरतो, त्याचा प्रयोग करतो, पण याचा अर्थ काय आहे? तर शरणू शरणार्थ म्हणजे प्रत्येक जीवात शिव आहे, पण त्या जीवाला शिवाचं दर्शन घडविणारा हा शरण प्रत्येक जीवात आहे. हा शरण सदाचारी आहे, विवेकी आहे, नैतिक आहे, तो नित्यश्रम करणारा आहे आणि सेवावृत्तीचा आहे. त्या शरणाला माझा नमस्कार म्हणजेच शरणू शरणार्थ. मग हेच आपल्याला वचन आपल्या बसवण्णांनी 12व्या शतकात सांगितलं. 12व्या शतकातील कळजुरी राज्याचे महामंत्री, लिंगायत धर्मसंस्कृतीचे प्रवर्तक व आद्य समाज सुधारक म्हणजे महात्मा बसवेश्वर, अशा या महान बसवण्णांच्या विचारांच्या कार्याची ओळख आपल्याला तथाकथित सोकॉल्ड आधुनिक पिढीला व्हायला हवी, आधुनिक पिढीला बसवण्णांची ओळख व्हायला हवी असं मला वाटते. त्यासाठी केलेला हा माझा छोटासा प्रयत्न आहे. बऱ्याचशा माझ्या भगिनी इथे आहेत, त्या भगिनी आपल्या घरातल्या आधुनिक पिढीला बसवण्णा कोण आहे ह्याची ओळख करून द्यावी अशी माझी त्यांना विनंती आहे. ताठ मानेने स्वाभिमानी जीवन जगणे शिकवले शिवरायांनी, ताठ मानेने स्वाभिमानी जीवन जगणे शिकवले शिवरायांनी, तर माणसाशी माणुसकीने वागणे शिकवले बसवेश्वरांनी, तर माणसाशी माणुसकीने वागणे शिकवले बसवेश्वरांनी. जगाला जातीभेद, वर्णभेद, व्यावसायिक भेद, लिंगभेद झुगारून, समता, बंधुत्वता स्वीकारून कायत्वे कैलासे म्हणजेच खरे परिश्रम हाच परमेश्वर आहे असा महान संदेश देणारे 12व्या शतकातील जगज्योती महात्मा बसवेश्वर म्हणजेच आपले बसवण्णा. बसव याचा अर्थ काय? ब म्हणजे बंधुत्व, स म्हणजे समता, व म्हणजे विवेक. नावातच विचार आणि हेच विचार असणारे आपले वीरशैव लिंगायत धर्माचे प्रवर्तक म्हणजेच महात्मा बसवेश्वर. ह्या बसवेश्वरांची माहिती आपल्या घराघरात पोहोचली पाहिजे, त्यांचे कार्य आपल्या घराघरात पोहोचले पाहिजे. फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला. फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला. आम्ही आज स्वाभिमानाने जगतो कारण आमचा इतिहास जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी लिहिलेला आहे असं मला वाटते. बसवण्णांनी दिलेल्या वचनाची पूर्तता किंवा त्या वचनाला जर आपण आचरणात आणले तर खूपच मोठी क्रांती होईल असे मला वाटते. सगळे भेदभाव, सगळे वाद नष्ट करून जर आपल्याला अंतरंगातून बहिरंगातून शुद्ध व्हायचं असेल तर आपल्याला सगळ्यात पहिले बसवण्णांच्या इष्टलिंग धारणा हे वचन आपल्याला अंमलात आणायचं आहे. आपल्या घरातून, आपल्या मुलांमधून आपल्याला ही इष्टलिंग धारणा करायची आहे. मग त्यासाठी काय करायचं? यासाठी आपल्याला बसवण्णांनी इष्टलिंग धारणेचं वचन दिलेलं. बसवण्णांच्या वचनात या इष्टलिंग पूजेला अनन्यसाधारण महत्व आहे. मग ही इष्टलिंग पूजा म्हणजे काय? आपल्या घराघरातून ज्येष्ठ श्रेष्ठ जे काही इष्टलिंग पूजा करतात त्याची रुजवण आपल्याला आपल्या आधुनिक काळात वावरणाऱ्या मुला मुलींमध्ये, आपल्या पाल्यांमध्ये करायची आहे. मग याने काय होणार? या इष्टलिंग धारणेने काय होणार? या गुरुमंत्राने काय होणार? तर बघा काय करायचं. इष्टलिंग धारण करायचं म्हणजे काय करायचं? लिंगायत संप्रदायातील इष्टलिंग धारण करणे हे वचन अगदी आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून बसवण्णांनी आपल्या समोर आणलेलं आहे. ही इष्टलिंग धारणा म्हणजे काय? तर इष्टलिंग संप्रदायात एक खूप मार्मिक विचार होता जो कुणाला बाकीच्यांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही, पण मी एक अगदी लहान असताना ब्रह्मापुरी जगद्गुरूंचं जेव्हा अनुष्ठान झालं त्यावेळी त्यांच्या व्याख्यानातून आलेला हा विचार जो आज मी तुमच्या समोर मांडते आहे की ते म्हणतात की आपल्या संप्रदायात असा एक नियम आहे. बऱ्याच महापुरुषांनी या संतांनी लिंगायत संप्रदायाला श्रेष्ठ मानले. तो नियम असा आहे की जेव्हा आई आपल्या नवजात बालकाला जन्म देते तो जन्म दिल्यावर
अगदी पुरातन पुस्तकात वाचलेलं आहे की जर तुम्हाला बाळ जन्माला आल्यावर इष्टलिंग धारणा किंवा गुरुमंत्र शक्य नसेल तर तुम्हाला 7व्या महिन्यातच आईच्या पोटाला इष्टलिंग धारण करून त्याच्या कानामध्ये गुरुमंत्र टाकायचा. मग याचा उपयोग काय होणार या इष्टलिंगाचा? सतत जवळ असणारे हे इष्टलिंग, हे बघा हे इष्टलिंग आहे, हे चांदीच्या ह्याच्यात घातले जाते. ह्या इष्टलिंगामुळे आणि ह्या गुरुमंत्रामुळे आपल्या शरीरामध्ये काही केमिकल्स तयार होतात, संप्रेरक तयार होतात जे आपल्या मेंदूपर्यंत जातात आणि त्याच्यामुळे आपसुकच आपल्या मनात असलेले जातीयवाद, भेदभाव हे सगळे जे भेदभाव आहेत ते आपोआप नष्ट होतात. तर हे इष्टलिंग म्हणजे याचा अर्थ काय आहे? इष्टलिंग म्हणजे तुमच्या अरिष्टांचं हरण करणारं लिंग म्हणजे इष्टलिंग. आपल्या जीवनातील दुःख समस्या यांचा नाश करणे म्हणजे इष्टलिंग. याच्यात ही खूप मोठी क्षमता आहे बरं का. बघा बसवेश्वरांनी खूप 12व्या शतकापासूनच हा इष्टलिंग आपल्याला इष्टलिंग धारण करणे हे वचन दिलं. मग त्याचा आपल्या आधुनिक पिढीला कसं समजून सांगायचं? सगळेजण मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटरचा यूज करतात. ही निर्जीव वस्तू आहे, पण ती निर्जीव वस्तू चांगली राहण्यासाठी त्याच्यामधून आपण जेव्हा इंटरनेट यूज करतो आणि सायबर क्राईम होतात ते होऊ नये ह्याच्यासाठी, अनवॉन्टेड फाईल्स त्याच्यामध्ये सेव्ह होऊ नये ह्याच्यासाठी आपण अँटीव्हायरस टाकतो सगळेजण. मग हा अँटीव्हायरस काय करतो? अँटीव्हायरस अनवॉन्टेड फाईल्सला वाचवतो, न येण्यामुळे वाचवतो आणि त्याच्यामुळे आपली जी निर्जीव वस्तू आहे, लॅपटॉप आहे, फोन आहे, मोबाईल आहे, हे काय होतात? सेफ राहतात. मग आपल्याला हा जो जिवंत देह दिलेला आहे तो जिवंत देह जर आपल्याला अशा प्रकारच्या अनेक अँटीव्हायरस पासून जर वाचवायचा असेल तर बसवण्णांनी सांगितलं सगळ्यात पहिला गर्भसंस्कारातून होणारा संस्कार म्हणजे काय करायचं? आपल्याला इष्टलिंग धारण करायचं आणि गुरुमंत्र द्यायचा आहे. मग या गुरुमंत्राने काय होणार? मी आता सांगितलं, गुरुमंत्राने आपल्या शरीरात जे संप्रेरक राहतील, जे केमिकल्स वाहतील, ऍसिड जे तयार होतं आपल्या शरीरामध्ये या गुरुमंत्राने, त्या गुरुमंत्राने आपोआपच आपला अंतरंग आणि बाह्य रंग आपोआपच खुलत जातं आणि नंतर आत्मचिंतन करण्याची वेळ येते. आणि हे आत्मचिंतन करण्यासाठी आपल्याला काय सांगतात बसवण्णा की घराघरातून आपण काय करायचं आहे? इष्टलिंग धारण करायचं आहे. मग मुलांना कळणार नाही इष्टलिंग धारण करायचं म्हणजे काय. मग बसवण्णांनी काय सांगितलं? वैज्ञानिक आधुनिक असा दृष्टिकोन घेऊन बसवण्णांनी इष्टलिंगासाठी ह्या अँटीव्हायरसचा यूज करून, मग अँटीव्हायरस आता कोणते आहेत आपल्याजवळ? अँटीव्हायरस आहे मुलांना डिप्रेशन येते, मुलांना एन्झायटी येते, जातीयवाद होतो, आंतरजाती बसवण्णांनी दूर सारले. पण जातींचा जो गट तयार होण्याचा जो भाग आहे त्या वचनाचा आपण बसवण्णांच्या जर वचनांचं आपण जर परिपालन केलं तर नक्कीच हा जातीयवाद नष्ट होणार, व्यावसायिक भेदभावाला नष्ट होणार. सांबार आहे, तो वकील आहे, तो डॉक्टर आहे, असा जो व्यावसायिक भेदभाव आहे तो आपसुकच नष्ट होणार. याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? आपल्या घरातून बसवण्णांची वचन आपल्या मुलांना सांगायचे आहे. मी आधी माझ्या घरातून सुरुवात केलेली आहे. माझ्या मुलांना मी हे पहिले सगळं सांगितलं आणि त्याच्यानंतर जेव्हा काहीतरी बदल आपल्याला दिसतो त्यावेळी आपण दुसऱ्यांना सांगू शकतो. सर हा जातीयवाद हे वचन सगळ्यात पहिले आपल्याला बसवण्णाचं आपल्या घरातून तयार करायचं आहे. ह्याच्यासाठी बसवण्णा म्हणतात वीरशैव लिंगायतांचा त्यांनी प्रचार करा, सगळे जातीयवाद नष्ट करा, असे आहेत आपले बसवण्णा. ओतप्रोत समता आणि मूर्तिमंत कारुण्याचे प्रतीक बसवण्णा, लिंगायत धर्म संस्कृतीचे दीपस्तंभ आणि लिंगायत अस्मितेचा मानदंड म्हणजे बसवण्णा. समाजात विध्वंस व रक्तपाताशिवाय आमूलाग्र क्रांती घडवून आणणारे बसवण्णा या लिंगायत धर्म संस्कृतीचे प्रवर्तक म्हणून आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत सर्वजण त्यांना आदराने वंदन करतील हीच माझी इच्छा. धन्यवाद. एक घोषणा